Hello, hi guys. Today we are going to discuss derived physical quantities. Okay. In last lecture we have discussed units and physical quantity. Then we have discussed fundamental types of physical quantities, that is fundamental and physical derived physical quantities. Okay. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय काय बघितलं होतं युनिट्स त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स बघितले होते फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी आता या लेक्चरमध्ये आपण डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी बघणार आहे डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण दोज फिजिकल क्वांटिटी विच कॅन डिपेंड ऑन टू और मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट इज नोन ॲज डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी ठीक आहे डिराइव्ह फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या बेसिसवरती डिराइव्ह करत असतो बरोबर याचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं त्याचे जे एक्झाम्पल आहेत बघा एरिया व्हॉल्यूम त्यानंतर डेन्सिटी हे सगळे काय झाले त्याचे वेगवेगळे टाइप झाले कशाचे डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी देअर आर नंबर ऑफ डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी दॅट कॅन बी डिराइव्ह फ्रॉम फंडामेंटल क्वांटिटी या बेसिकली 7 प्रकारच्या असतात आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं आपण परत एकदा लास्ट लेक्चर आपलं रिवाइज करून घेऊया फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण PQ physical quantity those quantity which can be measurable is called as physical quantity those quantity which can be measurable physical quantity कशाला म्हणतो आपण those quantity which can be measurable it's called physical quantities okay those quantity which can be measurable it's called as physical quantities त्यानंतर फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स पडतात पीक्यूचे एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड सेकंड वन इज द डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी अशा प्रकारे दोन टाइप्स पडतात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड on any other quantity physical fundamental physical quantity which cannot be depend on any other physical quantity called fundamental physical quantity आणि derived quantity कोणाला म्हणतो आपण those quantity which can be derived from fundamental quantity as like अशा क्वांटिटी ज्या की दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड करतात त्यांना आपण डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणतो ठीक आहे हे आपण बघितलं होतं आता नाव आता आपण बघूयात डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात जसं की एरिया ठीक आहे एरिया काय करतं लेंथ इंटू ब्रेड्थ होते यल आणि ब्रेड सुद्धा आपण काय करतो लेंथ मध्ये मेजर करतो सो इट विल बिकम्स यल स्क्वेअर काय झालं हे या यल यल इंटू यल दॅट इज यल स्क्वेअर दॅट इज एरिया इज इक्वल टू यल स्क्वेअर सो इट इज अ derived quantity because it can be derived from fundamental quantity because या लेंथ काय झाली फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि सेकंड लेंथ पण फंडामेंटल क्वांटिटी सो एरिया काय झाला दोन फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड करतो म्हणून एरिया काय झाली डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी झाली त्याच प्रकारे डेन्सिटी डेन्सिटी कशाला म्हणतो आपण मास अपॉन टाइम सो दोन फंडामेंटल क्वांटिटी वरती डेन्सिटी काय करते डिपेंड करते सो त्यामुळे याचा आन्सर काय होतं त्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी ही जी डेन्सिटी ही काय झाली डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी सिमिलरली व्हेलॉसिटी इज ऑल्सो डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी कारण की व्हेलॉसिटी आपण काय कशा मेजर करतो डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स काय शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स अँड टाइम डिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो लेंथ मध्ये लेंथ अपॉन टाइम इट इज ऑल्सो
इट इज ऑल्सो डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी. ओके, अशा प्रकारे नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहेत. जसं की आपण ऍक्सेलरेशन घेऊ शकतो. ऍक्सेलरेशन जर मला डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी आहे का नाही चेक करायचं असेल तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, विलॉसिटी अपॉन टाइम. सो विलॉसिटी काय असते, आता आपण बघितलं होतं विलॉसिटी काय, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम डिवाइडेड बाय हा टाइम इथे ऍज इट इज राहील. विलॉसिटी जागेवरती मी डिस्टन्स अपॉन टाइम घेतला. ही टर्म जेव्हा मी वरती घेऊन जाईल शिफ्ट करेल, आता ही डिवाइड मध्ये इथे गेल्यावरती काय होईल, ती मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. तर त्याचा आन्सर काय बनतं, डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर. ठीक आहे. सो यल अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे. हे काय झालं याचं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन पण काय झाली, डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी झाली, कारण की ही दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती काय करते, डिपेंड करते. ओके, अशा प्रकारे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी होतं. त्यानंतर आता आपण बघूयात त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डायमेन्शन्स. ठीक आहे, डायमेन्शन्स कशाला म्हणतो आपण आणि डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो हे आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे, डायमेन्शन्स कशाला म्हणतात बघा, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी विच आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज. ठीक आहे, फंडामेंटल युनिट्स काय होतात, त्याचे मस्ट बी रेज टू ऑप्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, सपोज आता आपण फंडामेंटल ज्या काही क्वांटिटीज आहेत, डायमेन्शन ज्या काही, त्या आपण मास, लेंथ अँड टाइम या फॉर्म मध्ये काय करत असतो, डिराईव्ह करत असतो. मासला आपण कॅपिटल एम नी, लेंथला आपण कॅपिटल एल नी आणि टी ला आपण टाइम टी नी डिराईव्ह करत असतो. ठीक आहे. सो आता मला जर एरियाचा जर मला डायमेन्शन फाइंड करायचं असेल तर मी कसं फाइंड करणार, एरिया इज इक्वल टू, एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ. ब्रेथ पण आपण कशामध्ये मेजर करतो, लेंथ मध्ये. सो मी काय करणार, याचा कॅपिटल लेटर एल नी डिनोट करणार, याला एल नी डिनोट करणार. सो यल स्क्वेअर, यल स्क्वेअर हे काय झाले, एरियाचे डायमेन्शन झाले. आणि याला जेव्हा मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मेन्शन करतो तर हा काय झाला, एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. हा जो एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला, हा असा झाला. इथे आता एरियाच्या टर्म्स मध्ये यल स्क्वेअर आहे, एम ची पॉवर किती आहे, 0 आहे, आणि टी ची पॉवर किती आहे, ते 0. म्हणजे इथे जेव्हा मी याला असं मेन्शन करतो तर हे ऍक्च्युअल मध्ये एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. सिमिलरली आता आपण व्हॉल्यूम जर बघायचं म्हटलं तर व्हॉल्यूमचा जर मला डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड करायचा असेल तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होत असतो, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ठीक आहे, हा काय फॉर्म्युला झाला व्हॉल्यूमचा. सो लेंथ आपण एल मध्ये मेजर करतो, ब्रेथ सुद्धा आपण लेंथ मध्ये मेजर करतो, हाईट सुद्धा आपण काय करतो, लेंथ मध्ये मेजर करतो. इथे कुठे मासची टर्म आहे का, नाहीये, म्हणजे एम ची टर्म 0 आहे आणि टाइम टी ची टर्म सुद्धा काय झाली, 0 झाली. तर याला मी काय केलं, एल क्यूब एम 0 टी 0 अशा प्रकारे मेन्शन करणार. हा काय झाला, व्हॉल्यूम इज इक्वल टू एल क्यूब एम 0 टी टू पॉवर 0. हा काय झाला, व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. याला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो, कुणाचा, व्हॉल्यूमचा. सो डायमेन्शन्स काय असतात, डायमेन्शन्स आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज. फंडामेंटल जे युनिट असतात त्यांची पॉवर काय होते, रेज होते, एक म्हणजे वाढते. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो बघा, इथे वाढतीये, यल स्क्वेअर झाला इथे. ठीक आहे, इथे यल स्क्वेअर झाला, एम 0 झाला, टी 0 झाला. डायमेन्शन्स आपण ऑलवेज काय करणार, मास, लेंथ अँड टाइम मध्येच मेजर करणार. ठीक आहे. सिमिलरली काही टर्म्स ज्या असतात बघा, आता ऍक्सेलरेशनचं जर मला सपोज अगोदर व्हिलॉसिटी घेऊयात, व्हिलॉसिटीचं जर मला डायमेन्शन फाइंड करायला सांगितलं तर मी कशा प्रकारे फाइंड करणार, डिस्टन्स, व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स द शॉर्ट, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो, यल, आणि टाइम कशामध्ये मेजर करतो, टी. सो आता मला याचे डायमेन्शन्स लिहायचे असेल तर मी काय करणार, L1 एम ची मासची टर्म 0 आहे म्हणून इथे 0 राहणार, टी ची टर्म 1 आहे म्हणजे इथे काय झालं, हा पॉईंट जर मी वर घेतला तर इथे -1 मध्ये वरती जाणार. तो टी ची टर्म काय इथे -1 वरती गेलेली आहे. ठीक आहे, आणि याचा मला जर एसआय युनिट जर लिहायचं असेल तर मी काय करणार, डिस्टन्स अपॉन टाइम दॅट्स बिकम मीटर पर सेकंड. लेंथचं युनिट काय असतं, मीटर, आणि
सेकंद टाइमचं युनिट आहे, सो मीटर पर सेकंद. अशा प्रकारे मी इथे याला डिराईव्ह करणार. आफ्टर दॅट जर मला आता कशाचं फाइंड करायचं, ऍक्सेलरेशनचं मला एसआय युनिट आणि ऍक्सेलरेशनचं मला डायमेन्शनल फॉर्म्युला जर फाइंड करायचा असेल तर मी काय करणार, ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय होते, व्हिलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, आणि त्याला जेवढा काही तो ज्या व्हिलॉसिटीने तो ट्रॅव्हल करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण काय करतो, मेजर करतो. आणि व्हिलॉसिटी काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम. सो मी काय करणार इथे, ऍक्सेलरेशन काय असतं, व्हिलॉसिटी अपॉन टाइम. सो व्हिलॉसिटी काय, डिस्टन्स, इथे घ्या, डिस्टन्स अपॉन टाइम डिवायडेड बाय हा जो टाइम आहे, इथे ऍज इट इज घेणार मी टाइम. हा टाइम मी इकडे वरती शिफ्ट केल्यावरती काय बनतो, डिस्टन्स इंटू टाइमचा स्क्वेअर. ठीक आहे, टाइमचा स्क्वेअर बनला तर मला त्याचे एसआय युनिट जर लिहायचं असेल, डिस्टन्स लेंथ मध्ये मेजर करतो, सो मी याला मीटर लिहिणार आणि सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता टाइम काय असतं, सेकंद मध्ये मेजर करतो आपण, सेकंडचा स्क्वेअर. सो हे काय झालं, याचं ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट झालं. आणि जर मला याचा डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड करायचा असेल तर मी यावरनं फाइंड करू शकतो. लेंथची किती टर्म आहे, 1, आणि टी ची टर्म किती आहे, टाइमची टर्म किती आहे, 2. सो इथे एम ची टर्म 0 आहे म्हणून मी m0 इथे लिहिणार, L1 लिहिणार, आणि टी चा पॉवर जो आहे तो 2 आहे. सो मी काय लिहिणार इथे, -2 डिवायडेड बाय मध्ये इथे वरती गेल्यावरती तो काय होईल, मायनस होईल, त्यामुळे इथे काय आलं, -2 आलं. ओके, अशा प्रकारे आपण डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल क्वांटिटीज फाइंड करत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की डायमेन्शन्स जे असतात कॉन्स्टंटचे, आणि जसं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे असतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जसं की साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, यांना कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन नसतात. त्यानंतर एक्सपोनेन्शियल जे फंक्शन असतात त्यांनाही कुठल्या प्रकारचं डायमेन्शन्स नसतात. त्यानंतर लॉगॅरिथमिक जे टर्म्स असतात त्यांना कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन नसतात. हे काय झालं, डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणतो आपण याला, डायमेन्शनलेस क्वांटिटीज. ठीक आहे, यांना कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन नसतात, ट्रिग्नोमेट्रिक रेशो, एक्सपोनेन्शियल. त्यानंतर प्लेन अँगल, ठीक आहे, सॉलिड अँगल, यांना काय झालं, कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन नसतात. ठीक आहे, ही एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की कुठल्या कुठल्या क्वांटिटीला डायमेन्शन्स म्हणतो किंवा कशा कशाला आपण डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे, डायमेन्शनल कॉन्स्टंट कशाला म्हणतात, कॉन्स्टंट विच पजेस डायमेन्शन्स आर कॉल्ड एज डायमेन्शनल कॉन्स्टंट. ठीक आहे, त्यानंतर डायमेन्शन्स व्हेरिएबल कशाला म्हणतो, द फिजिकल क्वांटिटीज दॅट पजेस डायमेन्शन्स बट डू नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू कॉल्ड डायमेन्शनल व्हेरिएबल्स. जसं की बघा, एक ब्लँक स्लाइड घेऊया इथे आपण, डायमेन्शनल व्हेरिएबल्स कशाला म्हणतो बघा आता, डायमेन्शनल व्हेरिएबल्स. ठीक आहे, द फिजिकल क्वांटिटी दॅट पजेस डायमेन्शन्स, अशी फिजिकल क्वांटिटी ज्याला डायमेन्शन्स आहेत बट डू नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू फिक्स नाहीये, ती चेंज होत राहते. ठीक आहे, फिक्स व्हॅल्यू आर कॉल्ड एज डायमेन्शनल व्हेरिएबल्स. ठीक आहे, आर कॉल्ड एज डायमेन्शनल व्हेरिएबल्स. याचे जर एक्झाम्पल बघायचे म्हटले तर कुठले कुठले होतात, डिस्प्लेसमेंट, फोर्स, ठीक आहे, व्हेलॉसिटी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय होतात, चेंज होत राहतात. सपोज एखाद्या गाडीला 10 मिनिटं लागत असतील कुठे जाण्यासाठी, त्याची व्हेलॉसिटी जर असेल, त्याची व्हेलॉसिटी काय, दुसऱ्या ऑब्जेक्टला त्याची व्हेलॉसिटी असेल 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. सो इट चेंज होते. व्हेलॉसिटी प्रत्येक ऑब्जेक्टची वेगवेगळी असेल, आपण कोणत्या बॉडीवरती फोर्स लावतो तो सुद्धा चेंज होत जातो. त्यामुळे याचे काय होतं, डायमेन्शनल, त्याला आपण काय म्हणतो, डायमेन्शनल व्हेरिएबल्स, यांच्या व्हॅल्यूज काय होतात, चेंज होत असतात. ठीक आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, डायमेन्शनल व्हेरिएबल्स म्हणतो. ठीक आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी कशाला म्हणतो आपण, द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट पजेस डायमेन्शन्स आर कॉल्ड एज डायमेन्शनलेस क्वांटिटी, ज्या की आपण इथे बघितल्या, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, त्यानंतर प्लेन अँगल, सॉलिड अँगल, यालाच आपण काय म्हणतो,
अँगल्स म्हणतो. त्यानंतर स्ट्रेन, हे काय झाले एक्झाम्पल झाले. हे काय झाले, यांना कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स नसतात, म्हणून यांना आपण काय म्हणतो, डायमेन्शनलेस क्वांटिटीज. द क्वांटिटीज, द फिजिकल क्वांटिटी which do not possess dimensions, the physical quantity which do not possess dimensions are called as डायमेन्शनलेस क्वांटिटी. आपण त्यांना काय म्हणणार, डायमेन्शनलेस क्वांटिटी. त्याचे एक्झाम्पल जर म्हटले तर हे राहतील. त्यांना कुठल्याही प्रकारचे काय असतात, डायमेन्शन नसतात याला. ठीक आहे. सो आपल्याला आता याचं मेन बघायचं आहे, ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल फॉर्म्युला. आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल फॉर्म्युला. ठीक आहे. आता याचे ऍप्लिकेशन्स काय असतात, आपल्याला डायमेन्शनची का गरज पडली किंवा डायमेन्शनल फॉर्म्युलाची गरज का पडली आपल्याला, ते जर आपल्याला इथे मेजर करायचं असेल, फॉर चेकिंग करेक्टनेस ऑफ इक्वेशन, चेकिंग करेक्टनेस ऑफ इक्वेशन. ठीक आहे. इक्वेशन चेक करण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडते. त्यानंतर कन्वर्जन, वन सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय पडते, याची गरज पडते डायमेन्शन्सची. ठीक आहे. आणि फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशनशिप डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला याची काय पडते, गरज पडते. जसं की आता आपण इथे बघितलं, दोन क्वांटिटी मधलं आपल्याला जे रिलेशनशिप आहे ते मेजर करण्यासाठी सुद्धा आपल्याला डायमेन्शनल क्वांटिटीजचं काय पडतं, डायमेन्शनल फॉर्म्युल्याची गरज पडत असते. दोन गोष्टीमध्ये काय रिलेशन आहे हे डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडते. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय होतं आपलं, इथे आपण बघितलं डायमेन्शनल फॉर्म्युला, अँड इक्वेशन विच गिव्स द रिलेशन बिटवीन फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ह युनिट्स इन टर्म्स ऑफ डायमेन्शन्स इज कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ह युनिट यामधला जो काही डायमेन्शन्स असतं, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो. आपण डायमेन्शन जे ते लेंथ, मास आणि टाइम या बेसिकली या तीन गोष्टीमध्येच त्यांना डिराईव्ह करत असतो. तसं आपण इलेक्ट्रिक करंटला आपण आय ने मेजर करतो, टेम्परेचरला आपण के मध्ये दाखवतो, रिप्रेझेंट करतो अशा प्रकारे. ठीक आहे. स्क्वेअर ऑलवेज लक्षात ठेवायचं की डायमेन्शन जे ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहिले जातात. ठीक आहे. आणि डायमेन्शन्सला ऑलवेज पॉवर्स असतात. ठीक आहे. विदाउट पॉवर डायमेन्शन्स कन्सिडर केले जात नाहीत. ओके. सो आता यामध्ये मेजर गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या कोणत्या, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. यावरती काय काय लिमिटेशन्स असू शकतात, जसं की मी सांगितलं होतं, एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं ते जे असतात त्यांना डायमेन्शनची गरज नसते. ठीक आहे. ते डायमेन्शनलेस असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं लिमिटेशन्स काय असतात, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड. डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कशाला म्हणतो आपण, द कॉन्स्टंट विच पजेस डायमेन्शन्स आर कॉल्ड ॲज डायमेन्शनल कॉन्स्टंट. जसं की प्लँक्स कॉन्स्टंट झालं, हे एक प्रकारचं डायमेन्शनल कॉन्स्टंट आहे, प्लँक कॉन्स्टंट. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे बघूयात आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे. इथे या प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा एकदम सोपा आणि सिंपल अर्थ जर घ्यायचा असेल तर आपण त्याला काय म्हणणार, त्याच्या अगोदर डेफिनेशन लिहूया. The principle is based on the fact that any two quantities of the same direction only can be added up and resulting quantity also possess the same dimension. जी कुठल्याही क्वांटिटीज आहेत त्यामध्ये आपण ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करतो त्यावेळेस फक्त त्याच क्वांटिटी मध्ये आल्या पाहिजे आणि शेवटी ते सुद्धा डायमेन्शन त्याचे सेम असले पाहिजे. सपोज लेंथ आहे तर मी लेंथ मध्ये प्लस करणार लेंथच आणि त्याचा अर्थ मला काय मिळेल, 2L मिळेल. म्हणजे काय झाला, हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी झाला. मी लेंथ मध्ये लेंथच ऍड करू शकतो, अदरवाईज मी लेंथ मध्ये टाइम ऍड करू शकत नाही किंवा त्याच्यामधनं मायनसही करू शकत नाही. टाइम प्लस लेंथ प्लस टाइम हे पॉसिबल नाहीये. ठीक आहे. त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय स्टेट करतं, it states that the equation is dimensionally correct if the dimensions of various terms on either side of equation are the same. सपोज मी
एक एक्झाम्पल घेतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दॅट्स इक्वल टू झेड स्क्वेअर. हे एक्सप्रेशन कधी व्हॅलिड असेल, या जोपर्यंत या टर्म्स आणि या टर्म्स यांच्या दोघांच्या ज्या काही डायमेन्शन असतील त्या जर सेम नसतील. ठीक आहे, जोपर्यंत या सेम आहेत तोपर्यंतच एक्सप्रेशन व्हॅलिड असेल अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. अदरवाईज एक्सप्रेशन रॉंग ठरेल. म्हणजे जर मला म्हणायचं असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दॅट्स इक्वल टू झेड स्क्वेअर. ठीक आहे, जर मी असं घेत असेल, एक्स सपोज लेंथ आहे, वाय पण काय लेंथ आहे, सो झेड स्क्वेअर काय बनतं, लेंथचा टू लेंथ, म्हणजे लेंथ प्लस लेंथ दॅट इज 2l. ओके, एल प्लस एल दॅट इट विल बिकम्स 2l. म्हणजे काय झालं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये तीच गोष्ट ऍड करू शकतो आणि त्याचा रिझल्टंट जो आहे तो सुद्धा आपल्याला तीच मिळणार. सपोज लेंथ आणि लेंथ जर मी ऍड केलं तर मला त्याचा रिझल्टंट लेंथच मिळेल. हे जे वेळेस असतं त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणतो. ठीक आहे, बेसिकली जर बघायचं म्हटलं तर लेंथ मध्ये मी जर टाइम ऍड केला तर याचा रिझल्टंट काही बनणार नाही. त्यामुळे हा काय झाला, व्हॅलिड नाही झाला. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ओनली व्हॅलिड फॉर द दोज टर्म विच हॅव रिझल्टंट हॅज बीन सेम डायमेन्शन्स, किंवा आपण पदेच सेम डायमेन्शन्स असं म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, अशा प्रकारे हे डायमेन्शन्स आणि डायमेन्शनलेस क्वांटिटी होत्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, डायमेन्शन्स बघितलं. ठीक आहे, डायमेन्शन्स कशाला म्हणतो आपण, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज टू ऑब्टेन द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटीज fundamental units must be raised to obtain given physical quantity are called as dimension. जसं की आपण एरिया घेतलं होतं, एरियाचं डायमेन्शन काय झालं होतं, एल स्क्वेअर एम झिरो टी टू पॉवर झिरो अशा टर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे, त्याला आपण या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जेव्हा लिहितो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो. जर पर्सनली मला जर कोणी विचारलं व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ लेंथ, व्हॉट इज द डायमेन्शन्स ऑफ एरिया इन टर्म्स ऑफ लेंथ, लेंथ मध्ये जर मला याचं डायमेन्शन विचारलं तर मी एल स्क्वेअर करणार. व्हॉट इज द डायमेन्शन्स of area in terms of m, that will becomes m0. If anyone asks me what are the dimensions of area in terms of time, so I can write here t to the power 0. These are the dimensions of the given equation. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल फॉर्म्युला वगैरे डिराईव्ह करत असतो. ठीक आहे, यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता मला. सो आता आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इरर्स अँड देअर ऍक्सिडेंटल इरर किंवा सिस्टमॅटिक इरर किंवा त्याचे वेगवेगळे टाईप्स जे असतील ते आपण पुढे डिस्कस करणार आहेत. आता आपण याच्यामध्ये फक्त लेंथ डायमेन्शन्स बघितलं, डायमेन्शन्स काय असतं, डायमेन्शनल व्हेरिएबल्स काय असतं, कुणाकुणाला डायमेन्शन असतात किंवा डायमेन्शनलेस क्वांटिटी कोणत्या कोणत्या असतात, आपण हे सगळं इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.